नमस्कार, मी रोहित गायकवाड, रिअल इस्टेट कोच, टीआरजी पॉडकास्ट होस्ट. तुमचे स्वागत करतो टीआरजी पॉडकास्टच्या नव्या एपिसोडमध्ये. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण आलेलो आहे एका प्रमोशनल ऍक्टिव्हिटीसाठी. एक फिल्म आहे गोट्या गँगस्टर, जी 26 डिसेंबर 2025 रोजी आपल्या जवळच्या सिनेमागृहात येत आहे. त्याचे कलाकार आणि टीम माझ्यासोबत आहे, त्यांच्यासोबत आपण सुरुवात करूया. हा फिल्म राजेश पिंजानी सरांचा शेवटचा ठरलेला आहे, तर ॲज अ ड्यू रिस्पेक्ट म्हणून मी त्याकडे बघतोय आणि माझी सुरुवात तिथूनच होईल. प्रथमेश, तुमच्यापासून सुरुवात करायची आहे. तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला हा कॉल आला की असं असं एक मूव्ही आहे आणि तुम्हाला यामध्ये शॉर्टलिस्ट केले किंवा सिलेक्ट झालेलं आहे, तर त्यावेळेस तुमचं रिॲक्शन किंवा या अपॉर्च्युनिटीकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होता? नाही, त्यावेळी जेव्हा कॉल आला तेव्हा मला असं कळलं होतं की सरांना, म्हणजे राजेश पिंजानी सरांना नॅशनल अवॉर्ड आहे. बाबू बँड बाजासाठी त्यांना नॅशनल अवॉर्ड आहे आणि मी त्यावेळी असं काहीतरी सॉलिड करायच्याच, म्हणजे ॲक्टर म्हणून आपल्याला नेहमी असतं की कुठलीही अपॉर्च्युनिटी आली तर लगेच आपण ग्रॅब करावी आणि काहीतरी वेगळं आपल्याला शिकायला मिळेल. या अपॉर्च्युनिटी, म्हणजे या विचारानेच मी ही अपॉर्च्युनिटी ग्रॅब केली आणि मला असं वाटलं की आपण राजेश पिंजानींकडनं खूप साऱ्या गोष्टी शिकू शकतो आणि त्या मी शिकलो पण. कारण ज्या प्रकारे त्यांनी मला गोट्या गँगस्टर एक्सप्लेन केला, ज्या प्रकारे म्हणजे ॲक्चुअली काय व्हायचं त्यांचं, त्यांचं सिनेमावर इतकं प्रेम होतं, की ते ना प्रत्येक सीन इनॅक्ट करून दाखवायचे. प्रत्येक, म्हणजे माझं पण कॅरेक्टर असेल, बंड्याचं पण कॅरेक्टर असेल, ऐश्वर्याचं कॅरेक्टर असेल, अजून बरेच कॅरेक्टर्स आहेत फिल्ममध्ये. त्या सगळ्यांची ॲक्टिंग ते स्वतः करून दाखवायचे आणि ते तसेच नरेट पण करायचे. सो आमचा सीन आधी ते परफॉर्म करून दाखवायचे. सो काय प्रत्येकाची वेगळी स्टाईल असते डिरेक्शनची. तशी राजेश सरांची होती आणि काही-काही व्हिडिओज माझ्याकडे आहेत अजून. हे मी आता सोशल मीडियावर टाकणार आहे, की ते कसे आम्हाला एक्सप्लेन करायचे आणि काय, कारण त्या मला असं वाटतं, की त्या आठवणी आहेत ज्या आमच्याबरोबर राहिल्या आहेत नेहमी. आणि म्हणजे माझ्या पाठीला लागलं होतं एका शॉटमध्ये, माहिती आहे मी पाठी पडलो होतो आणि तो माणूस इतका चांगला होता, की त्यांनी मला तिथे काही एक्सरसाइज करून घेतले. मग माझ्या रूममध्ये आले. रूममधले पण माझे व्हिडिओज आहेत, की ते मला एक्सरसाइज करून दाखवतायत, की पाय कसा हे केला पाहिजे, परत पाठीला कसं स्ट्रेच केलं पाहिजे, हात कसे स्ट्रेच केले पाहिजे. सो गोड माणूस होता. मला असं वाटतं, की एक चांगल्या माणसाला लवकर देव बोलवतो, त्याच्यातला ते त्या एक प्रकार आहे. पण मला असं वाटतं, की ते त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं ही एक वेगळी मोठी संधी माझ्याकडे होती आणि मला असं वाटतं, की त्यांचा आम्ही 1% जरी इनोसन्स कॅरी करू शकलो, म्हणजे ते ज्या राईट. प्रकारे नरेट करायचे लहान गोष्टी, मुलाच्या म्हणजे त्या ज्या प्रकारे ते म्हणजे त्यांना ॲक्चुअली काय असतं, एक बरेच डिरेक्टर असतात, की ते लिहिलेलं असतं आणि ते समजा आता काहीतरी न्यूज येते, तर न्यूज पण त्यांना वाचायची असायची. मग न्यूज वाचताना पण माझ्याकडे व्हिडिओ आहेत, ते कसे न्यूज वाचायचे आणि त्यांचं मराठीचा ॲक्सेंट वेगळा होता. हो, थोडं. राजस्थानी होते. तर ते जरा ना त्यांचं ॲक्सेंट ऐकायला पण फार मजा यायची. तर ते मी मध्ये-मध्ये शूट करून ठेवायचो. काय माहिती मी का शूट, मी कुठल्याच डिरेक्टरचं असं काही शूट केलं ओके. नाही. पण मी राजेश सरांचं स्पेशली असं शूट करून, कारण त्यांचं मराठी, त्यांची सांगण्याची पद्धत अशी खूप वेगळी होती आणि मला असं वाटतं की त्यांचं एवढं पॅशन आमच्यामध्ये थोडंसं तरी यावं आणि आम्ही फिल्मला तेवढं प्रेमाने, तेवढ्या काय म्हणूया एका मुलाप्रमाणे ते आपल्या फिल्मला बघायचे आणि आपल्या कॅरेक्टर्सना पण बघायचे. म्हणजे अ, आम्ही जेव्हा वर्कशॉप सुरू केलं तेव्हा गोट्या गँग, म्हणजे गौतम पाटील माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे. त्याला गोट्या असं म्हणतात. तर ते मला असं सापडत नव्हतं. थोडंसं काही अजून काहीतरी करूया, अजून काहीतरी करूया. आणि एकदा ना ते असं वर्कशॉपला मला काहीतरी मी केलं. असं काहीतरी झालं माझ्याकडनं आणि ते मोठं, "ए मला गोट्या सापडला, मला गोट्या सापडला." तर ते भारी, मला असं वाटतं ते इनोसन्स त्यांचा होता. पण ते मजा होती. म्हणजे आम्ही सगळे त्यांना खूप मिस करतो खरं तर. ऐश्वर्या, आपलं काय मत? मला जेव्हा ऑडिशनसाठी बोलवलं होतं, तेव्हा मी लास्ट इयरला होते माझ्या ललित कला केंद्राच्या आणि मी माझा पहिला सिनेमा केला फॅन्ड्री. 2000 म्हणजे माहीत नाही 4-5 वर्षापूर्वी केला होता आणि नंतर मी कॉलेजला गेले. सो त्याच्यानंतर अपॉर्च्युनिटीज आल्या, पण मी पहिल्यांदा ग्रॅज्युएशन कंप्लीट करू म्हणलं आणि टुवर्ड्स एंडच मला ऑडिशनसाठी फोन आला आणि परत मग कळलं राजेश पिंजाणी सर आहेत. त्यांची पहिली फिल्म नॅशनल होती त्याला. आणि जेव्हा पहिल्यांदाच ऑडिशनला गेले तेव्हा एक कम्फर्ट जो असतो, एक खूप त्यांनी म्हणजे कोणी त्यांना पहिल्या भेटीत सुद्धा ते एकदम कम्फर्टेबल फील Right. करत होते, की असं वाटतच नव्हतं, की आपण एवढ्या मोठ्या माणसाला भेटतोय
आणि तशी नवीनच मी होते. तर माहिती नाही त्यांनी एक तो विश्वास माझ्यामध्ये पण दिला होता, की पहिल्या ऑडिशनलाच त्यांनी मला सांगितलं नाही, पण त्यांच्यासोबत जे माझं कन्व्हर्सेशन होतं त्याच्यात मला वाटलं, की कदाचित ह्यांना आपण आवडलोय, हे आपल्याला घेऊ शकतात. आणि जेव्हा फायनल केलं तेव्हा तर म्हणजे मला प्रचंड आनंद झालेला. एवढ्या मोठ्या माणसासोबत काम करायला मिळतंय. त्यात एवढं चांगलं कॅरेक्टर आहे आणि सेटवरती जसं प्रथमेश म्हणाला, कारण आता मी ट्रेलर पण बघितला ना, ते ॲक्ट करून दाखवायचे प्रत्येक सीन. हं. ट्रेलरमध्ये सुद्धा मी माझं वाक्य म्हणतीये, पण ते इतकं कानात भिनलंय, ते जसे बोलायचे, तर ते अजूनही म्हणजे इतकी वर्ष गेली तरी आम्हाला ते कानामध्ये त्यांच्या टोनमध्ये ते डायलॉग्स ऐकू लक्षात येतात. राहतात. किंवा ते आजोबांचं पण कॅरेक्टर ते हो. करून दाखवायचे. आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी असू दे, काही असू दे, म्हणजे फक्त डायलॉग्स बोलून दाखवतायत, त्यावर त्यांचा भर आहे असं नाही. पळापळ असेल, कारण आमच्या सिनेमामध्ये भरपूर आहे. इकडे जाते, तिकडे जाते, एक पूर्ण सिक्वेन्स आहे खूप पळापळीचा. त्यामध्ये सुद्धा ते सगळ्यांचं ॲक्टिव्हिटी सुद्धा ते करून दाखवायचे. त्यामुळे एवढी एनर्जी त्यांच्यामध्ये होती आणि ते एक पॉझिटिव्हिटी, पॉझिटिव्ह वाइब्स ते त्यांच्या सगळ्यांमध्येच ते पसरवायची. त्यामुळे ते शूटमध्ये पण आम्हाला ते खूप जाणवलं. मला वाटतं की फक्त डिरेक्टर असण्यापेक्षा ते फिल्म जगत होते. हो. असं कारण आमचं ज्यावेळी डिस्कशन व्हायचं ना, तर ते फार पॉझिटिव्ह होते याच्याबद्दल. आणि मी आता मला माहित नाही, मी अजून मूवी रिलीज नाहीये, ऑन कॅमेरा आहे आपण, हे डबल रोल आहे का असं विचारलं होतं त्यांना. तर ते म्हटले की नको आता बोलू तू, मी सांगेल तुला काय आहे पुढे. नाही पण खूपच ते फारच प्रेम करायचे. त्यांच्या गोष्टींवर खूपच प्रेम करायचे. विनोद, आपलं काय रिॲक्शन होतं ज्यावेळेस तुम्हाला कॉल आला? मला कॉल आला तेव्हा मला खूप भारी वाटलेलं. कारण मी सरांना खूप आधीपासून ओळखायचो. हं. मी एक वर्कशॉप करायचो प्रवीण तरडे सरांचं बरं. ॲक्टिंगचं. तेव्हा सर बघायला आलेले. हं. ऐश्वर्या आणि आम्ही दोघे हं, होतो. हं, माझं ते एक नाट्यवाचन बघून ते खूप खुश झालते हं, आणि म्हटलं, "अरे तुझं नाव काय?" वगैरे म्हणलं असं-असं. हं. आणि नंतर मी जर्नलिझम केल्यामुळे मी पार्ट टाईम पी-आरमध्ये काम करायचो. बरं. म्हणजे दिवसभर पी-आर एजन्सी, संध्याकाळी नाटक वगैरे असं. तर नेमकं त्यांच्या बाबू बँडबाजा सिनेमाचं पी-आरचं काम आमच्या एजन्सीकडे होतं. ओके. त्यामुळे माझ्याशी त्यांचं योगायोग. योगायोग झाला आणि खूप चांगलं बॉन्डिंग झालं. पण त्यावेळी मी खूप असा फ्रस्ट्रेट व्हायचो, की सर मला ॲक्टर व्हायचंय, पण मला ना हे करता संधी येत नाही, मिळत बाकी करायला लागतंय असं तसं. हं, हं. तर ते म्हणजे तू टेन्शन मत ले, होगा. मग त्यांनी त्यावेळी एक सल्ला दिला, तो मी फॉलो केला आणि तो आज पण मला म्हणजे फायदेशीर ठरला. त्यावेळी त्यांनी मला सांगितलेलं, की "देख बेटा, तू काम कौन-सा भी कर, हं. डायरेक्शन में कर, राइटिंग में कर, कास्टिंग में कर. बस दिमाग में एक रख कि तेरे को एक्टर बनने का. हं. ये करेगा ना तो एक्टर बनेगा." तर मी तेच फॉलो करत राहिलो आणि माझं एक गाभरा नावाचं नाटक बघितलं आणि सर म्हटले, "तू बहुत अच्छा करता है, तेरा एक बार ऑडिशन लेता हूँ." तर मला पहिलं वाटलं काय आपलं छोटा रोल वगैरे असेल. बोलते. मला मग एकदम सीरियस होऊन बोलले, कि देख बहुत बड़ा रोल है, मतलब पैरेलल लीड है, अभी हीरो का तो फिक्स नहीं है, लेकिन पैरेलल लीड है, तेरे को बहुत बार ऑडिशन देना पड़ेगा. मी म्हणलं बहुत बार क्यों? बोले अभी हीरो फाइनल नहीं, तो जिस किसी का हीरो के लिए लूंगा साथ में तेरे को देने का. हं. तर माझे जवळ-जवळ 15-20 ऑडिशन्स आणि ज्याच्याबरोबर नाही झालं त्याच्याबरोबर फायनल. मला ज्यावेळी म्हणजे माझा खरं विश्वासच बसत नव्हता शूटिंग पर्यंत पण, हं. की आपलं फायनल झालं आणि हां. आपल्याला हा रोल मिळाला. पण एकदा मग ऑफिसला बोलवलं त्यांनी आणि म्हणले, "नाही आपलं आता फायनलच आहे." मग खूप भारी वाटलं आणि त्यांच्याशी खूप असं माझं असोसिएशन होतं. कारण आम्ही जवळ राहायचो, तर आम्ही जेवायला पण जायचो खूप वेळा एकत्र. ते एकटे असले की मला फोन करायचे. मी पण पुण्यात आलो की राजेश पिंजानी सरांना फोन करायचो कन्फर्म. आमचा संबंध म्हणजे तेवढे का सिनेमापुरता नाही राहिला. ते माझ्यासाठी एकदम असे म्हणजे एकदम मेंटॉरच. म्हणजे इतर सिनेमांबद्दल पण डिस्कशन करायचे. करायचे. इतर लँग्वेजच्या सिनेमांचं डिस्कशन. मला असं वाटतं की त्यांचं असं नव्हतं की मीच आणि माझाच. माझंच. नाही. मीपणा नव्हता त्याच्यामध्ये. नाही, अजिबात आणि नाही. प्रामाणिकपणे ते जे काही ओपिनियन असायचं, मग ते चुकीचं कसं आहे ना, आणि हक्कानं ते रागवायचे. हक्काने रागवायचे आणि ते रागवायचे. स्टिरियोटाइप नव्हते. ते बरोबर. ऑर्थोडॉक्स नव्हते. ते प्रत्येकाला वेगळं सजेशन द्यायचे. मी द्यायचे. त्यांना म्हणायचो, "सर आता मी जरा जातो, जिम लावतो, बॉडी बिडी बनवतो." मला म्हणले, "अरे ऐसे नहीं है कि तू बॉडी बनाएगा तो काम मिलेगा. हं. तर एक्टिंग अच्छा होना चाहिए." हं. अभी बाबू बैंड ने मैंने एक एक्टर को कास्ट किया, लेकिन उसका बॉडी मेरे को जिम के लड़के के जैसा लगा, तो मैंने उसको निकाल दिया. तर असं ते हां, सुटेबल असलं पाहिजे ते कॅरेक्टरला जे काही द्यायला. कॅरेक्टर. ओके. मला परत प्रथमेश आपल्याकडे यायचं आहे. मला एक विचारायचं, तुम्ही आता एन नंबर ऑफ फिल्म्स केले आणि त्याच्यामध्ये प्रत्येक कॅरेक्टर तुम्ही त्या टेम्पररी फेजमध्ये जगत असता. रिअल लाईफ सोडून आपल्याला एक वेगळी वेशभूषा असते किंवा त्या पद्धतीचा टोन असतो. आपलं सगळंच बदलतं. माइंड बदलतो, विचार करण्याची पद्धत बदलते. कारण तुम्हाला ते डिलिव्हर करायचं रिअल लाईफमध्ये. म्हणजे मध्ये काय चालू आहे हे फरक नाही पडत आहे. तुम्हाला जे लिहिलेलं आहे त्यामध्ये एक्सप्रेशन्स दाखवायचे आहेत.
तर या फिल्ममध्ये स्पेशली तुमचं जे काही कॅरेक्टर आहे ते जगताना इतर जे काही रोल्स केले याच्यामध्ये डिफरन्स किंवा वेगळेपणा काही जाणवलं का? वेगळेपणा मला असं वाटलं की माझ्या कुठल्याच कॅरेक्टरला असं भाई बनायचं स्वप्न नव्हतं. त्याला भाई बनायचं स्वप्न पडतं. म्हणजे गँगस्टर असणं हे गोट्याच्या मानाने असं आहे की ते सगळ्यात मोठी पोस्ट आहे ती. ती सगळ्यात मोठी पोस्ट आहे. आपण जर कारण त्याच्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात ऍक्च्युली ही घटना जी आहे ती डोंबिवलीत घडते. म्हणजे आम्ही पुण्यात शूट केलेली आहे पण ती डोंबिवलीत घडते आणि ती त्यावेळेची आहे ज्यावेळी गँग वॉर, गँगस्टर्स, डॉन असे सगळे खूप खूप इन्फ्लुएन्स होता. इन्फ्लुएन्स होता. तर त्यावेळीची ही फिल्म आहे. सो त्याच्यामुळे त्यावेळेचा अभ्यास करणं, त्यावेळी काय चाललंय, कसं चाललंय, म्हणजे त्यावेळी आम्हाला आमच्या सीनमध्ये एक वही दिली अशी. ती वही बघून पण आम्हाला कारण त्यावेळी तशा वह्या मिळायच्या नाही. हां, तर ते पण बघून मग तसं काहीतरी रेफरन्सेस ठेवणं. मग मला असं वाटतं की तुमचं इतर लोकांबरोबर कसं नातं आहे त्या कॅरेक्टर्सचं. म्हणजे बंड्याबरोबर त्याचं काय नातं आहे. माझे बाबा आहेत, त्यांना तो मोठा डॉन म्हणतो. ओके. तो मोठा डॉन आलाय का? तर ते आईबरोबर काय नातं आहे. मग हिचे एक आजोबा आहेत, त्यांच्याबरोबर काय नातं आहे, हिच्याबरोबर काय नातं आहे. ह्याच्याने एक डायमेन्शन गोट्याला मिळतं आणि ते ते त्यानुसार डिझाइन करायला लागते, की आपण ह्यांच्याबरोबर असं वागू, ह्यांच्याबरोबर असं वागू, ह्यांच्याबरोबर असं वागू. आणि छोट्या-छोट्या गोष्टी काय असतात ना, त्या म्हणजे स्वॅग ठेवणं एक गोष्ट आहे. म्हणजे गोट्या गँगस्टर म्हणून माझा एक स्वॅग आहे. पण त्या स्वॅगवर लोकांना हसायला आलं पाहिजे. जे की खूप हां, डिफिकल्ट म्हणजे आहे. तू स्वॅग दाखव, पण येडं पोरगं आहे रे, काय स्वॅग दाखवते, असं पण वाटलं पाहिजे. म्हणजे त्याच्यात एक शॉट आहे, की गोट्या म्हण, गोट्या गँगस्टर. तर ते स्वॅग नाही वाटला पाहिजे. तो इनोसंट वाटला पाहिजे पोरगा. पण त्याला असं वाटतं, की तो खूप भारी आहे. मोठा डॉन. हां, म्हणजे तो तर म्हणजे आता गन दिली, की आता 2 लोकांना मारेल असं आहे. तर ती मेंटॅलिटी ठेवून त्या काय म्हणूया एक आंधळेपणा जो असतो ना, की आजूबाजूला ज्या गोष्टी घडलेल्या ज्या यंगस्टर्सचं मला वाटतं प्रत्येकाचंच यावेळी आमच्या काळात पण, पुढच्या काळात पण, आमच्या मागच्या काळात पण हेच होतं, की आजूबाजूला ज्या गोष्टी घडतायत त्याच्यावर आपण इन्फ्लुअन्स होत असतो राइट. आणि इन्फ्लुअन्सच्या मागे आपण जातो आणि ते करत असताना आपल्याला काहीतरी धडा मिळतो. ही ओव्हरऑल एक गोट्याची कथा आमच्या डोक्यात होती आणि तशी आम्ही थोडंसं म्हटलं, की आपण ह्याच्यात कारण स्टोरीमध्ये वेगळेपणा होता खूप. त्याच्यामुळे म्हटलं, की आपण कॅरेक्टरमध्ये त्या जर्नीमध्ये जर आपण गेलो, तर आपण ऑलरेडी जे केलेलं आहे त्याच्यापेक्षा ते वेगळं होणार आहे. आणि ते आणि राजेश आय पिंजानी होप की असल्यामुळे तुम्ही एन्जॉय केलं तो. अरे एन्जॉय म्हणजे मी तर ॲक्चुअली राजेश पिंजानींना बघणंच एन्जॉय करायचो. हां ना? खरंच, सोबत खरंच, असणं. खरंच. सोबत असणंच एन्जॉय करायचं. त्यामुळे त्यांना असं वाटलं त्यांना कुठेतरी काय होतं मोठ्या डिरेक्टर्सना असं कुठेतरी वाटलं, की हे कॅरेक्टर मला ह्याच्यात दिसतंय. हेच वाटणं खूप मोठी गोष्ट आहे. मोठा आहे. आपण जिंकतो तिथे. हां, आपण अर्धी लढाई आपली तिकडेच जिंकलेली असते. तुमचं जे कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये वेगळेपण काय अनुभवता आलं किंवा तुम्हाला अ, जर त्या कॅरेक्टर बद्दल मोजक्या गोष्टी सांगायच्या असतील तर त्या काय असतील? वेगळेपण म्हणजे एकतर आपण अपिअरन्स वरूनच बघू शकतो. आपल्या ट्रेलरमध्ये दिसतं कम्प्लीट डिफरंट आहे. दिसायलाच ते कॅरेक्टर डिफरंट आहे. त्यामुळे तिथूनच एक उत्सुकता निर्माण होते, की ही मुलगी आहे पण ही अशी का आहे? सो ती तशी का आहे ते आपल्याला सिनेमामध्ये कळेलच. पण हे जे सगळं चालू आहे बंड्याचं, गोट्याचं, ह्याला गँगस्टर बनायचंय किंवा जे काही फिल्ममध्ये चालू आहे त्याला कुठेतरी तोडणारी किंवा इव्हन कॉमेडीला सुद्धा मध्ये कुठेतरी तोडणारं कॅरेक्टर म्हणजे हे सायलीचं कॅरेक्टर आहे असं आपण म्हणू शकतो. कारण मी म्हणजे ते कॅरेक्टर या सिनेमाचा भाग आहे, पण ती कुठेच यांच्या ह्युमरमध्ये इन्व्हॉल्व नाहीये. हं. सो तिची पण एक बॅक स्टोरी आहे. म्हणजे पॅरलल एक दुसरी लाईफ किंवा जर्नी सुरू. ते आपल्याला सिनेमात बघायला मिळेल. पण तिचं जे कॅरेक्टर आहे तिथेच इमोशनल लेव्हलला मला रिलेट करायला खूप त्यानी विचार करावा लागला. कारण ज्या गोष्टी तिच्या लाईफमध्ये घडतात त्यामुळे ती तशी झालीये. तर तिथेच मी कुठेच रिलेट करत नाही. सो मला असं वाटतं, की ह्यांचं खूप टाईमपास आणि या सगळ्या गोष्टी तिथे चाललेल्या असतात आणि ही अशी का आहे किंवा ही शांत आहे किंवा जे काही गोष्टी आहेत, तर त्याच्या म्हणजे त्या बॅक स्टोरीमुळेच मला ते मोटिव्हेशन मिळालं ते कॅरेक्टर करताना. कारण नाहीतर तसे सिमिलॅरिटीज फार काही नाहीयेत. नाहीयेत. ओके. विनोद आपल्याबद्दल. माझं कॅरेक्टर मला खूप तसं जवळचं वाटलं. हं. म्हणजे एक तर त्याच्यात इनोसन्स होता, जो माझ्यात आहे. म्हणजे खरं बोलताय. म्हणजे ते बघूनच सरांनी मला घेतलं. बरं. सर म्हणलं पण माझी ऍक्टिंग नाही बघितली. नाही तू इनोसंट आहे, तो हो जाएगा. तर ते आहे. आणि दुसरं म्हणजे की त्याचं फार काही मोठं स्वप्न नाही. हं. त्याला गँगस्टर नाही व्हायचं. त्याला गँगस्टरचंच फॅसिनेशन आहे.
पण त्याचं एक स्वप्न आहे की भाई आपल्याला स्वतःची टॅक्सी घ्यायची. टॅक्सी. वडील रिक्षा ड्रायव्हर आहेत. मग मी रात्रीचे वडील झोपले दारू पिऊन की चोरून त्यांची रिक्षा चालवत असतो आणि पैसे कमवत असतो आणि ह्याला देत असतो. मी त्यांचा स्पॉन्सर. ओके. म्हणजे मी उसने देत असतो परत मिळेल ह्या आशेने, पण ते कधीच मिळत नसतात मला. मित्राचा तर एक- स्वभावच असतो. हा. हो. आणि एकच स्वप्न असते की भाई आपल्याला टॅक्सी घ्यायची बस. आणि बाकी काय नाही. म्हणजे असं तो कुठेही जाईल, दादागिरी करायला जाईल, पण तो आत्मा असा फटतो. बर. आणि मित्रासाठी काय रिअल लाईफ मध्ये रिअल रिअल लाईफ मध्ये नाही. पण फट्टू नाही. हा. रिअल लाईफ मध्ये डेअर आहे, काही पण पण मित्रासाठी काय. ओके. Wait. If you are investor or industrialist looking for clear title agriculture or industrial plot across Pune, Mumbai and Konkan region, then do contact us for verified legally clear land parcels. हमेशा याद रखिए, लैंड इज लिमिटेड. अगर आपने नहीं खरीदा तो वो किसी और की अमानत होगी. अगर आपको अपनी लैंड बेचनी है या खरीदनी है तो डिस्क्रिप्शन बॉक्स एंड कमेंट में लिंक दी है, उस पर क्लिक कीजिए, फॉर्म सबमिट कीजिए, हमारी टीम आपको कॉन्टैक्ट करेगी. थँक यू. या फिल्ममध्ये अजूनही कलाकार आहेत, जसं की आपण डॉक्टर मोहन आगाशे सर म्हणतो, त्यांच्यासोबत आमचा एक पॉडकास्ट पण झालेला. तर किंवा प्रवीण तरडे सर असतील, तर यांच्यासोबत काम करताना काही वेगळं अनुभूती किंवा एक्सपिरियन्स आला, एखादा किस्सा काय असेल तर शेअर करू शकता कोणी? ते मला तर मोहन आगाशे सरांचा खूपच आणि अश्विनी गिरी मॅमचा ऍक्च्युली. कारण आपण त्यांना तसं कधीच बघितलं नाही ह्युमर मध्ये. मग त्या काळात पण तसं काही त्यांच्याकडनं टॅप केलेलं नाही अजून, म्हणजे इंडस्ट्रीने अजून काही तसं टॅप केलं नाही की यांच्याकडनं आपण ह्युमर किंवा कॉमेडी असं काहीतरी अपेक्षित ठेवू. तर मोहन आगाशे सरांचा ह्युमर आणि अश्विनी मॅमचा ह्युमर हा असा एक्सप्लोर होईल हे मला कधीच वाटलं नव्हतं. कारण त्या काळात पण मला असं वाटलं होतं की आपण सर कसं करून घेणार आहेत, आणि सरांचं तेच चॅलेंजिंग होतं की त्यांच्याकडनं ते काढून घेणं. करून घेणं. म्हणजे त्यांच्यात ह्युमर आहे, पण तो सिनेमा थ्रू कसा मोल्ड करायचा आणि काय हा. करायचं. तर तेच आहे, मोहन आगाशे सरांनी बरोबर तो इनोसंट असणं एक पकडलं होतं, आणि तो म्हणजे तो आमच्या दोघांचा आयडॉल असतो. म्हणजे ते त्यांचं जे कॅरेक्टर आहे मोहन आगाशे सरांचं, चिमणभाई, तर तो आमचा आयडॉल असतो की तो खूप मोठा डॉन आहे आणि माझं स्वप्न आहे की मला ते बनायचंय. बर. पण तो जेव्हा आम्हाला भेटतो, तेव्हा त्याची जी हालत झालेली आहे, ती फारच दयनीय आहे. आणि त्या दयनीय डॉनला जेव्हा आम्ही भेटतो, ते त्यांचंच एक एक असतं की म्हणजे त्यांचा एक जोक होता की त्यांचं काहीतरी 1,700 वगैरे बिल होतं कसलं तरी ओके. हे टेम्पोचं. तर ते म्हणतात की "अरे ₹300 ठरले होते, मग आता ₹1,700 कसले झाले?" तो बोलतो, "300 एका माणसाने ठरले होते, तुम्ही 4 माणसं घेऊन आले." तर ते एकदाच त्याच्यात ते ना खूप गरीब गरीब चेहरा त्यांनी केला होता की अरे आता कुठून देऊ मी एवढे. तर तो जो ह्युमर आहे ना, तो मला असं वाटतं की म्हणजे आकाशी सर ग्रेटच ऍक्टर आहेत. तर त्यांनी जो त्याचे काही एक्सप्रेशनने खेळले आहेत, तर ते सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी खूप भारी आहेत. आणि त्या मला असं वाटतं की त्या केल्या. आणि अश्विनी गिरी मॅम पण तशा प्रकारचं ह्युमर त्यांनी कधीच टॅप केलं नाही. पण ते जेव्हा काय म्हणजे मला जेव्हा माझं आणि बाबांचं भांडण होत असतं, तेव्हा त्या अडकलेल्या आई किंवा मला मारतानाची आई किंवा बाबा त्यांना म्हणतात की बाबा मला एकदा असं म्हणतात की "तू आईच्या खानदानावर गेलायस." अच्छा. तर एक आत किचनमध्ये भांडी-बिंडी आपटतात. मग बाबांना वगैरे असं असं ताटं-बिटं फेकून-बिकून जेवायला वाढतात वगैरे. तर तो ह्युमर ना बघणं फार इंटरेस्ट. आणि त्याच्यानंतर पण एवढं सगळं केल्यानंतर पण ते डिरेक्टरला विचारायचे, की "कसं वाटतंय? चांगलं वाटतंय ना? छान वाटतंय ना? म्हणजे बरोबर वाटतंय ना? काय म्हणजे अति लाऊड होत नाहीये ना? किंवा सटल खूप होत नाहीये ना?" कारण मधली फिल्म आहे. म्हणजे खूप लाऊड पण नाहीये आणि सटल पण नाहीये. सो त्याच्यामुळे ते मध्ये खेळणं आहे ना ह्युमरचं, बॅलन्स. ते बॅलन्स करणं, आणि ते ज्या प्रकारे बॅलन्स आउट करत होते, त्याच्यामुळे आम्हाला पण शिकायला मिळत होतं, की कसं बॅलन्स करायचं. सो त्या गोष्टी आम्हाला या सिनेमा थ्रू शिकायला मिळाल्या त्यांच्याकडनं. मोहन आगाशे सरांचं तर म्हणजे काय सांगायचं, कारण आम्ही ज्यावेळी पहिल्यापासून जसं लहानपणापासून आपण त्यांना बघतोय, की पहिलं तर त्यांची ओळख खरं हिंदी सिनेमांमध्येच बरोबर. झालेली. म्हणजे पुण्यात आणि आल्यावर तो कळलं की आता दर्जा ठरलेला आहे समजा. आणि त्या काळात आपल्याला कसं नावं माहित नसायची ना, आपल्याला फक्त कसं अजय देवगण, अक्षय कुमार असे बरोबर. हिरोज की अमिताभ बच्चन. पण हे पण इतके आणि मराठी आहेत हे कळल्यावर तर बरोबर. तेव्हाच भारी वाटलं. मग नंतर सिनेमात ते आपण त्यांच्याबरोबर काम करतोय, तर एक फॅसिनेशन पण होतं आणि ह्या सगळ्या लोकांबरोबर काम काम करण्याचं. करणं. बरोबर. तर काम करताना भारी वाटलं. थोडंसं दडपण पण असायचं, की ह्यांच्या समोर आता आपण कसं आपल्या
हा म्हणला तसं, ते विचारायचे की अरे कसं झालंय काय कसं झालंय आपण आपल्या आम्हाला कधी कधी विचारायचे आमचं सुद्धा चांगलं झालं असं काय हे नाही म्हणजे आम्ही काय सांगू आता? आणि आपण कसं आपल्या आपल्यातच स्वतःलाच शाबासकी देत असतो हा. सतत, मी कसलं भारी केलं, एक नंबर. आणि कोणाला विचारायचे आपण भानगडीत भानगडीत नाही पडत कारण तो खरा बोलेल. खरं बोल. नाही आपल्याला वाटत असते की आपण लयच भारी केले. पण मग ह्या लोकांकडनं ते शिकायला मिळालं की नाही भाई, आपण कधीच हवेत जायचं नाही, सतत स्वतःला पण थर्ड पार्टी म्हणून बघायचं. आणि प्रवीण सरांबरोबर आता मी 14-15 वर्ष असोसिएट बरं. आहे. म्हणजे त्यांच्या सगळ्या सिनेमांना मी असिस्ट करायला होतो, डिरेक्शनला किंवा मी कास्टिंगला पण होतो त्यांच्या सगळ्या सिनेमांच्या. पण कधी म्हणजे एवढं सगळ्यांचं मी कास्टिंग केलं, पण मला कधी त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर नव्हती मी केली. आणि ती ह्या सिनेमाच्या निमित्त पहिल्यांदाच मी केली. आणि त्यांच्याबरोबर काम करताना खरं तर दडपण असं होतं की जेव्हा हे शूटिंग झालं, आता तरी कसं खूप फ्रेंडली झालोय तसं, पण त्या काळात त्यांची इतकं मनावर आदरयुक्त भीती होती की असं समोर डोळ्यात डोळे बघून बोलणं पण दहशत होती. म्हणजे ते पण बघायला खूप डेअरिंग लागायची. आणि अशा काळात मग हे काम केलं. पण पिंजानी सर होते त्यामुळे सहज थोडंसं सोपं झालं. ओके, ऐश्वर्या तुमच्याकडे येतो. या मूवीमध्ये असं एक काय गोष्ट आहे, फॉर एक्झाम्पल डायलॉग्स असतील, म्युझिक असेल किंवा सेट असेल किंवा लोकेशन असेल, जे तुमच्या आजही आठवणीत आहे आणि त्याला तुम्ही का लक्षात ठेवलेलं आहे, त्याचं रिझन? मला असं वाटतं जे आमचं मेन सगळ्यांची घरं दाखवली आहे, चाळ. ओके. तीच म्हणजे गोटा गँगस्टर फिल्म बघितल्यावर मी त्याच आठवणींमध्ये जाते, तिथे जो आम्ही काळ घालवलाय त्या शूटच्या दरम्यान. कारण मी चाळीमध्ये वाढलेली नाहीये, मी प्रॉपर पुण्याची आहे. मला पुण्यात राहून मला शूटच्या दरम्यान कळलं की पुण्यात सुद्धा चाळ आहे जिथे आम्ही शूट केलं. सो ते खूप इंटरेस्टिंग होतं माझ्यासाठी. कारण एकदम सिनेमामध्ये वगैरे बघितलं होतं तसं शेजारी आणि मग ती भांडणं होतात, अंगणात पोरं खेळत असतात, काचा फुटतात, आणि ते सगळं ते मी तिथे अनुभवलं. आणि बिहाइंड द सीन सुद्धा शूट आमचं नसायचं, शॉट नसायचं, तेव्हा तिथेच आम्ही त्यांच्याच घरात बसून पत्ते खेळायचो, टाइमपास करायचो. त्यामुळे ते शूट लोकेशन आणि ती चाळ खूप इंटरेस्टिंग आणि तीच डोळ्यासमोर येते. या फिल्म प्रोसेसमध्ये, जर्नीमध्ये असं काही एखादा किस्सा आहे का ज्याच्यामध्ये खूप स्ट्रगल आला, म्हणजे पर्टिक्युलर डे खूप हेक्टिक गेला? की मला असं वाटतं की या फिल्मचे जे प्रोड्युसर आहेत संदीप सर, त्यांना खूप सारा स्ट्रगल सहन करावा लागला या फिल्म बाबतीत. कारण फिल्ममध्ये काही कारणास्तव थांबली होती. बरोबर. काही कारणास्तव ती म्हणजे ते म्हणायचे की आपण करतोय आणि आम्हाला असं वाटायचं, आम्ही सगळे एक्साइट व्हायचो की आपण चला आता करूया वगैरे. मग परत काहीतरी इश्यू यायचे, परत ती थांबायची. परत मध्ये आता कोविडमध्ये राजेश पिंजानी सर आमचे गेले. सो ते एक वेगळं आम्हाला टेन्शन आलं की आता म्हणजे काय होतं, त्यांची एनर्जी मॅच करणं आम्हाला कोणालाच पॉसिबल नाहीये. तर ते ज्या एक्साइटमेंटने ह्या सिनेमाला प्रमोट करू शकले असते, आम्ही पण तो प्रयत्न करतोय की ते आमच्या मागे आहेत, आमच्यावर हात ठेवलाय आणि आम्ही ते प्रमोट करायचा प्रयत्न. पण संदीप सरांना खरंच इथे दाद द्यायला पाहिजे की त्यांनी इतका स्ट्रगल सहन करून सुद्धा हा सिनेमा शेवटपर्यंत आणलाय. येतोय. आणि आम्ही या दोघांचे पण थँक यू आहेत या दोघांना पण, की या दोघांनी पण वेळात वेळ काढून त्यांची कामं चालू आहेत. पण त्यांनी या फिल्मच्या प्रमोशनसाठी ते आलेत. कारण बऱ्याचदा काय होतं, ॲक्टर्स वेळ देत नाहीत. अरे भाई, आमच्यापेक्षा तू मोठा आणि बिझी आहे. मी तरी नाही म्हणजे काय ते गोट्या गँगस्टर नावाचा सिनेमा कधी केलाय, काय केलाय. पण ते जे एक काय म्हणूया आपण एक जे कनेक्शन असतं ना, ते तुमचं नॅचरल असेल तर ते खूप असं दिसून येतं ना, की तुमचं सिनेमावर प्रेम आहे. सिनेमा कसा आहे, काय आहे ते काय आपल्या हातात नाही. नाही, तो बरोबर आहे. कसा झालाय, काय झालाय किंवा तो वाईट झालाय ते प्रेक्षक प्रेक्षक ठरवतील. ठरवतील. पण मला असं वाटतं, की तुमचा सिनेमा आहे. जेव्हा तुम्हाला असं वाटतं, की अरे हा माझा सिनेमा आहे. तेव्हा तुम्ही असं प्रेमाने प्रमोट करायला येतं आणि मजा येते सगळे प्रमोशन. आणि संदीप सरांना लिटरली आधी 2-3 लोक मदतीला होती, पण त्यांनी पण नंतर बॅकआउट केलं. मग ही नंतर सगळी स्टोरी मला ऍक्च्युअल मध्ये, रिअल लाईफ मध्ये माहिती आहे हो. काय झालं. नाही पण ते केवढं डिफिकल्ट पण आहे ना. आणि काय होतं माहितीये का, ज्यावेळेस सगळा बॅकएंडचा रिसोर्स संपतो आणि तरी तुम्हाला उभा राहायचं. राहायचं, हे खूप चॅलेंजिंग आणि डिफिकल्ट आहे. आणि असं पण नाही की ते खूप मोठे बिझनेसमॅन आहेत Right, किंवा right. खूप पैसेवाले आहेत, खूप मोठी प्रॉपर्टी असेल. साधी म्हणजे आता त्यांच्या 2-3 हातगाड्या चालून त्यांनी खरं तर उभा ही केलं. सर्व आणि केलेलं आहे. आता शिव आणि मला वाटतं ऋतुजा शिव आणि सगळ्यात त्याच्या पुढे आणखीन जाऊन म्हणजे शिव लोखंडे सर आणि ऋतुजा पाटील मॅडम यांचे पण खूप म्हणजे हॅट्सऑपच आहे. कारण त्यांनी आम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की आम्हाला प्रेझेंटर म्हणून माहित नाही, पण आम्हाला ही सिनेमा बघितला, हा आम्हाला खूप आवडला. राजेश सरांशी आमचे पण
एक Close त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे खूप, आणि त्याच्यामुळे आम्ही हा करतोय, आणि जे काय होईल ते होईल, पण आपण रिस्क घेऊया. कारण संदीप सरांनी जर एवढं केलं, साध्या 2-3 हातगाड्या चालून माणूस जर सिनेमा एवढं एवढं बनवतो, सगळं करू तर शकतो. आपण तर करायलाच पाहिजे. नाही, खरंच आहे. आणि प्रत्येकाचं एक डेडिकेशन, फक्त पैसा हा नाही खेचू नाही शकत, खेचू. कारण तुम्ही फक्त पैसा देऊन सगळ्या गोष्टी सगळ्या विकत नाही घेऊ गोष्टी. शकत. तर आपण पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे आहे. मला फक्त शेवटचा एक किस्सा जो तुम्हाला खूप गमतीशीर वाटला, तुम्ही अजूनही तो आठवला की एन्जॉय करता किंवा हसता, किंवा तो शेअर करायला तुम्हाला आमच्या व्ह्युअर सोबत आवडेल, असं काही असेल तर. कुत्र्यांचे ड्रेस घातल्यावर काय झालं ते? बापरे. कारण कॉमेडी आहे का तो ठरवा तुम्ही. पण ना या सिनेमामध्ये आम्ही कुत्र्यांचे कॉस्ट्युम्स घातलेत. म्हणजे आम्ही तिघही कोणातरी किडनॅपिंग करतो आणि त्या किडनॅपिंगमध्ये आम्ही कुत्र्यांचे कॉस्ट्युम्स घालतो, आणि ते जे कॉस्ट्युम बनवले होते, हॅट्स ऑफ आहे त्याला. लाजवाब. त्याला तोफांची सलामी आहे. ओके. बहुतेक आमच्या दुश्मनांनी दिले ते दुश्मनांनी दिले होते, कारण ते जे कॉस्ट्युम होते ते असे काहीतरी निघायचे इथून. असं कुत्र्याचं जे असं तोंड निघतं ना, तर ते डोकं जे असतं ते निघायचं, आणि ते ना इथे साधारण आम्हाला स्क्रॅचेस करून निघायचं. म्हणजे गाडीवर स्क्रॅच कसा होतो, ते स्क्रॅचेस करून असं असा आवाज यायचा, आणि ते काय व्हायचं ना, कधी कधी टेक मध्ये काढायला लागायचं. म्हणजे बोलता बोलता ना, आणि बरं शॉट चालू आहे आणि मला आवाज आलाय, समोरच्याचं गेलंय, आता आता काय करायचं. तर एकदा तर कापलं गेलं, तरी पण मी काय बोलू आता, हा बोलत नाही तर. आणि त्यावेळी ते होतं ना आमचं, की आम्ही कसं कट बोलणार, Director Director डिरेक्टर कडे बोललो. तर आम्ही त्यावेळी जरा आणि आमची तर पहिलीच film. तर आम्ही जरा असं होतं ना, की कसं आपण कट बोलणार वगैरे वगैरे. तर बिचार दिसतंय हा, रक्त येतंय थोडं 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 थोडं. तर ते खूप त्रासदायक होतं, पण ते बघताना एवढी मजा येते, कारण एक लहान मुलांना मला वाटतं तो जो एलिमेंट आहे तो खूप हां. आवडेल. कारण त्याचा आवाज, त्याचं बोलणं, त्याची बॉडी लँग्वेज, त्या कुत्र्याची आम्ही बॉडी लँग्वेज पण पकडण्याचा थोडा थोडा प्रयत्न केलाय. ओके. तर ते मला फार फनी वाटतं. किंवा आम्ही जुन्या बाजारात हत्यारं घ्यायला गेलो. त्यावेळी मी रिक्षा ड्रायव्हर आहे त्याच्यामध्ये. तर आम्ही हम्म. आमची रिक्षा घेऊन गेलोय, हम्म. आणि हे शूट करतात. शूटिंगला अडचण येऊ नये म्हणून वेगळा अजून आधी एक कॅमेरा पाठवलाय, बरं. आणि त्यावेळी कोणीतरी मग इंटरव्ह्यू होतोय लोकांचे, असं ठेवून त्यांना एंगेज ठेवून कॅन्डिड शूट करून आम्ही कॅन्डिड शूट केलं. केलंय. हा. म्हणजे त्रास होऊ नये. त्रास होऊ नये. बरं, आमच्या व्ह्युअर्सला काही मेसेज द्यायचा आहे रिगार्डिंग मूवी, किंवा तुमचं पाईपलाईन काय असेल, नवीन प्रोजेक्ट असतील? मला असं वाटतं की तुम्ही हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा, गोट्या गँगस्टर. एकतर खूप मनापासून केलेली फिल्म आहे. आमचे राजेश पिंजानी सर यांचं स्वप्न आहे. स्वप्न आहे आणि सरांचं. खरंच. मला असं वाटतं की आता जरी ती 2017-18 मध्ये शूट केली गेली असती, तरी ही गँगस्टरगिरी अजूनही चालू आहे आणि आजूबाजूला घडत आहे, आणि त्याच्यावर छान हलक्या-फुलक्या पद्धतीने भाष्य करणारी ही फिल्म आहे. फॅमिली एंटरटेनमेंट आहे. फॅमिली एंटरटेनमेंट आहे, आणि युनिक इमोशन आहे ह्याच्यामध्ये. युनिक आहेत. म्हणजे की वडिलांचं मुलाचं जे पिढ्यानपिढ्या चालतच आले, की जसं वडील मुलाला हेच करत असतात, आणि मुलांना वाटत असतं की अरे आपल्या घरचे आपल्याला इज्जत. प्रत्येकाच्या घरात तोच आहे. तोच आहे. तर तो रिस्पेक्टचा गेम आहे ॲक्चुअली. त्या रिस्पेक्ट मिळवण्यासाठी तिघांचं जे काही चाललेलं आहे, ते बघायला तुम्हाला मिळणार, आणि तुम्ही जा. आम्ही प्रयत्न करतोय की कमीत कमी रेट्समध्ये ह्याच्या तिकीट्स तुमच्यापर्यंत अवेलेबल करून द्यावात. जेणेकरून मॅक्सिमम हां, maximum मॅक्सिमम लोकं- लोक येतील, आणि तो एक रेट आम्ही ठरवू. आता तो रेट मी सांगू शकत नाही. पण तो रेट एक स्पेसिफिक असेल. खूप कमी सांगितलं तर खिशातनं भरायला. नाही, पण आम्ही प्रयत्न करतो की जास्तीत जास्त लोक यावेत. जेवढे लोक हा सिनेमा बघतील त्यांना नक्की हा सिनेमा नक्की आवडेल. आणि म्हणजे आजच्या तारखेला आम्ही सगळेच, म्हणजे जर कोणाला मिस करत असू तर राजेश पिंजानी सरांना. एकतर हा मगाशी म्हटलं की हे बिझी असून, कामात असून वेळ देत आहेत. पण खरं सांगतो, म्हणजे तिच्या वतीने मी पण सेम माझी भावना आहे, की आम्हाला लाईफमध्ये पहिल्यांदा एवढी कोणीतरी रिस्क घेतली आमच्यावरती, की जे आम्ही कुठेच नसताना. ती संधी दिली. प्रथमेश तरी स्टार आहे म्हणजे, पण आम्ही कुणीही नसताना त्यांनी एवढी डेअरिंग केली, आणि आम्हाला पॅरलल लीड रोलसाठी कन्सिडर केलं. त्याच्यामुळे त्यांना खूपच धन्यवाद आहेत. म्हणजे मला कायम असा रिग्रेट राहतो. ते जाण्याच्या आधी मला त्यांचा फोन आलेला, हम्म. की "अरे मला जरा कोविड टेस्ट केली, मला त्रास होतोय, तर मला वाटतंय मी पॉझिटिव्ह आहे." तर मी म्हटलं, "सर तुम्ही मला सांगा, मी लगेच येतो." मला म्हणले, हम्म. "ॲडमिट करायला लागलं तर तू ये, आणि मग आपण जाऊ." म्हटलं, "येतो की सर, काही प्रॉब्लेम नाही." पण त्यांचा नंतर परत सकाळी मी निघालो त्यांच्याकडे जायला, तर मला फोन आला, की "नको येऊ, सगळं नॉर्मल आहे माझं. मी पॉझिटिव्ह वगैरे काही आलेलो नाही." आणि कट टू मग 2 दिवसांनी मला फोन आला, की त्यांना
नागपूरला हॉस्पिटलाइज केलंय मुंबईला आधी. ओके. हे केलंय, मग नंतर तिकडनं नागपूरला हो. त्यांना नेलं. आणि आय थिंक मी एक दिवस फोन करत होतो खूप त्यांना, असे कंटिन्युअसली फोन करत होतो आणि फोनच कोणी रिसिव्ह करत नव्हतं. आणि तेव्हाच नेमकी सिंधुताई सपकाळांची बातमी वाचली आणि काय झालं माहित नाही, मला खूप आतनं असं निगेटिव्ह वाटायला लागलं की काय नको. आणि त्यावेळी मी नेमकं पॉझिटिव्ह झालो होतो नंतर, म्हणून मी पटकन म्हटलं खूप निगेटिव्ह वाटतं तर फोन बंद करू आणि झोपू. मी फोन बाजूला ठेवला आणि झोपलो. आणि सकाळी म्हणजे रात्री उशिरा वगैरे फोनवर कळलं, न्यूज आली की सरांचं असं झालं. मला कायम असं खूप आतनं असं वाटतं की एक भेट पण राहिली आणि प्रत्येक टप्प्यावर काही चांगलं झालं आयुष्यात की असं वाटतं की ह्याच्यात त्यांचा वाटा आहे. म्हणजे ही फिल्म माझ्यासाठी एक वर्कशॉप झालं म्हणजे खरं तर. एवढा मोठा रोल पहिल्यांदाच. आणि प्रथमेशनी पण आम्हाला त्यावेळी खूप सांभाळून घेतलं. त्यावेळी खरं तर मला कळायचं पण नाही मी काय बरोबर करतोय. फ्लो मध्ये फिल्म असणं आणि एक गॅप पडल्यानंतर त्याच्याबद्दलची असलेली एक भावना म्हणूया आपण, ती वेगळी असते. अर्थातच आजचा जो पॉडकास्ट आहे तो तुम्हाला नक्की आवडला असेल. फिल्म ही OTT किंवा पायरेटेड याच्या ॲपवर बघण्यापेक्षा सिनेमात जाऊन बघा, कारण त्याच्यामुळे कोणाला तरी एक नैतिक मोरल सपोर्ट मिळतो, जेणेकरून फायनान्शियल्स काही कॅल्क्युलेशन्स असतात, जेणेकरून ते तुम्हाला चांगली क्वालिटी आणि वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण मूव्हीज डिलिव्हर करू शकतील. आज रजा घेतो, नक्की बघा. 26 डिसेंबरला हा तुमच्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होतोय. पुन्हा भेटूया नवीन पॉडकास्ट सोबत. थँक्यू. थँक्यू.